सन्माननीय केसरकर साहेबांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही जिल्हा कार्यकारिणी जाहीर केलेली आहे। त्यामध्ये काही फेरबदल झालेले आहेत। सावंतवाडी तालुक्यामध्ये 2 तालुकाध्यक्ष केलेले आहेत, तालुका प्रमुख केलेले आहेत। त्यामध्ये बबन राणे आणि दिनेश गावडे यांच्याकडे 5 जिल्हा परिषद दिलेले आहेत। त्यामध्ये आंबोली, माडखोल, कोलगाव, तळवडा आणि मळेवळ अशा 5 जिल्हा परिषद ह्या दिनेश गावडेंकडे दिलेले आहेत। माझगाव, इन्सुली, आरोंदा आणि बांदा या 4 जिल्हा परिषद सन्माननीय बबन उर्फ नारायण राणे यांच्याकडे दिलेले आहेत। तसेच दोडामार्गमध्ये गणेश प्रसाद गवळ यांची फेरनिवड करण्यात आलेली आहे। त्यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांच्यावर पुन्हा जबाबदारी दिलेली आहे। आणि त्याच्यानंतर वेंगुर्ल्यामध्ये परत नितीन मांजरेकर पण त्यांच्याकडे कोस्टल बाजूला आणि एक काशीनाथ नार्वेकर म्हणून केलेले आहेत। असे 2 तालुका प्रमुख आपण तिथे केलेले आहेत। सावंतवाडी शहरामध्ये सन्माननीय बाबू कुर्तकर यांचं काम अत्यंत चांगले असल्यामुळे दीपक भाईंनी त्यांची परत एकदा निवड केलेली आहे आणि त्यांनी त्यांची कार्यकारिणी दिलेली आहे। तसेच वेंगुर्ला शहरामध्ये उमेश येरम यांची निवड करण्यात आलेली आहे शहर प्रमुख म्हणून। आणि दोडामार्गमध्ये महाले यांची निवड करण्यात आलेली आहे। आणि बाकी उपजिल्हा प्रमुख 5 उपजिल्हा प्रमुख केलेले आहेत। त्याच्यामध्ये जवाहर फर्नांडिस, राजू निंबाळकर, शैलेंद्र दळवी, विनायक दळवी असे 5 जण आणि सचिन मोरजकर असे 5 उपजिल्हा प्रमुख केलेले आहेत। आणि ही चतुर्थीला त्यांना ही भेट आहे। निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीत ही पूर्ण टीम काम करेल आणि शिंदे सेनेला निश्चितपणे विजयाचा झेंडा रोवण्यास मदत करेल, यात कोणतीही शंका नाही।